सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। गेल्या अधिवेशनामध्ये मी एक मुद्दा मांडला होता शिक्षण गुणवत्तेबाबतचा, आणि त्या बाबतीतच ओघाओघाने त्या बाबतीमध्ये शिक्षकांचा विषय हा येणारच। त्यानिमित्ताने मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्याच्यावरनं राज्यामध्ये शिक्षकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वादंग म्हणा किंवा त्यांचे मोर्चे म्हणा किंवा कुणाचे गैरसमजही झालेले असे मला वाटतात। म्हणून मी आज आपल्याला माझी संपूर्ण बाजू शिक्षणाबाबतीतली सांगण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे। झालं असं की मी शिक्षक महोदय संपूर्ण राज्यातील त्यामध्ये 70% शिक्षक हे त्यांच्या मुख्यालयी राहत नाही, हा त्या दिवशीचा माझा मुद्दा होता। आणि तो एक गुणवत्ता ढासळण्याकरताचा अंग आहे। नुसता तितकाच मुद्दा शिक्षणाची गुणवत्ता ढासळण्यासाठी आहे असं माझं मत नाही आहे, परंतु तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता त्यावरनं सगळे कॉमेंट्स किंवा शिक्षक महोदय जे सांगतायत ते असं म्हणतायत की आम्हाला काही मुख्यालय राहण्याचं कंपल्शनच नाही आहे, आम्ही राहणं न राहणं आम्हाला कायद्याने ती सूट दिलेली आहे, असं त्यांचं एका बाबतीतलं त्यांचं मत आहे। आता माझं त्याच्यामध्ये त्यांना विचारणा अशी आहे, समजा ते कुठेही राहून त्यांना जर त्यांचा घरभाडा भत्ता किंवा पगार मिळणार असेल किंवा काही प्रश्न नाही आहे ते कुठे राहतात, तर मग मी PRC कमिटीमध्ये नाशिक, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षक या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा गेलो तर त्यांनी सांगितलं 100% शिक्षक मुख्यालयी राहतात। रायटिंगमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दोन्ही तिन्ही ठिकाणचे यांनी सांगितलं जबाबदारीने, लेखीमध्ये आम्हाला जे 15 दिवसापूर्वी रिपोर्ट येतात आमच्या PRC कमिटीच्या अगोदर, त्यात स्पष्ट लिहिलं होतं की 100% शिक्षक हे म्हणजे ते शिक्षक, ग्रामसेवक सगळ्यांच्याच बाबतीत होतं। पण आज शिक्षणाचा मुद्दा आहे, शिक्षकांचा मुद्दा आहे, म्हणून मी शिक्षकाच्या बाबतीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय। तर त्यांनी असं दाखवलं, मग मी ते आम्हाला जो गॅप होता 15 दिवसाचा त्यामध्ये मी 40 मुलं माझी ही सगळी जिल्ह्यात पाठवली, तिथले सगळे स्टेटमेंट घेतले, तिथे शिक्षकांची घरं ओळखण्याचा प्रयत्न केला। आपल्याला धक्का बसेल, जवळपास 92% शिक्षक हे गावात मुख्यालयी राहत नव्हते। त्याहीपेक्षा मोठा मुद्दा काय, जर ते राहत नव्हते तर मग त्याच गावात आम्ही राहतो असं दाखवून त्यांनी घर भाडं घेण्याची काय गरज, की आम्हाला गरज नाही, कुठेही आम्ही राहू तरी आम्हाला तो घर भाडा भत्ता मिळेल। परंतु जर असं असेल तर मग आपल्याला हे का दाखवलं तुम्ही की आम्ही त्याच गावात राहतो म्हणून? म्हणजे धाधांत खोटं बोलणे, धाधांत आपण चुकीची कागदपत्र, डॉक्युमेंट, फोर्स डॉक्युमेंट करणे आणि करायला भाग पाडणे, गावातल्या जे काही घरभाडेवाले असतील किंवा ग्रामपंचायतले असतील, हा भयंकर प्रकार आहे। मित्रांनो, आपण जेव्हा कुणीही असो, आपण जेव्हा समजा आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये लागतो आणि मुलं बाळं आपल्याला होतात, कुणी असो, गरीबाईपासून श्रीमंतपर्यंत, सगळ्यात पहिले आपला काय असतो, आपले मुलं चांगले शिकले पाहिजे, चांगल्या शाळेत शिकले पाहिजे, हा प्रत्येकाचा ध्यास असतो। सगळ्यांना असं वाटतं, फार कमी लोकांना असं वाटतं की त्यांनी शिकू नये। असं वाटण्याला मला नाही वाटत कोणी बोटाला मोजा इतके पण भेटतील। म्हणजे समजा माझे झाडूवाले असतील किंवा माझे फेरीवाले असतील किंवा पेंटर्स असतील, कारपेंटर्स असतील, पोलीस मित्र असतील, हवालदार असतील, आम्ही असू राजकारणी लोक किंवा पत्रकार मित्र असतील, कोणी कोणत्याही विभागातला, टॅक्सीवाला असेल किंवा रिक्षा चालवणारा असेल, कोणताही IAS ऑफिसर असेल, मान्य राज्यपालांपर्यंत प्रत्येकाला ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जर आपण गेलं तर आमचे मुलं नातू हे चांगले शिकले पाहिजे, हे सगळ्यांची अपेक्षा असते। कारण ही अपेक्षा नुसती त्या मुलाचं जीवन उंचावेल म्हणून नाही किंवा आमच्या घराचं तो बघेल म्हणून नाही, देशाला एक चांगलं शिक्षण मिळाल्यानंतर माझा देश प्रत्येक बिंदूवर हा चांगला गणला जावा, त्याच्यामध्ये आपल्याकडे गुन्हेगारीकरण कमी व्हावं, ह्या सगळ्या बाबींकरता ह्या बाबी सगळ्या असतात। इतकंच नव्हे तर शिक्षकांना सुद्धा वाटतं की आमची मुलं चांगली शिकावीत म्हणून। आणि यास आपल्याला आश्चर्य वाटेल, सरकारने प्रचंड व्यवस्था तयार केलेल्या आहेत। मी लहानपणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे,
त्यावेळेला इतकीच कामं होती, इतक्याच सगळ्या बाबी होत्या. उलट डिजिटलमध्ये आता तर फार कम्प्युटरमध्ये कमी कामं करावी लागतात त्यांना. ह्या सगळ्या व्यवस्थेतून आपण सगळे तुम्ही आम्ही निघालेलो असताना आणि आता हे काय सांगतात की आम्हाला शिक्षक कमी आहे. आपण जर पटसंख्या बघितली, शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या राज्यामध्ये, तर शिक्षकांची संख्या त्या मानाने जास्त निघेल. एका वर्गात जितके शिक्षक विद्यार्थी आपण ठेवावे असा जर विचार केला तर. आणि इतकंच नाही, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण शिक्षकांना त्यांना मानसिक ताण येऊ नये, त्यांना अपडाऊन करावं लागू नये, त्यांच्या सगळ्या व्यवस्था आपण पे कमिशन देऊन ह्या पूर्ण केलेल्या आहेत. इतका प्रचंड व्यवस्था सरकारने तयार करून दिलेल्या असतानाही शिक्षक लोक गुणवत्ता शिक्षण देत नसल्यामुळे त्यांना स्वतःला त्यांची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत टाकण्याची हिंमत होत नाही. त्यांना शहरामध्ये शिकवायचं असतं, तालुक्याच्या ठिकाणी शिकवायचं असतं, म्हणून ते घर त्यांचं वास्तव्य तालुक्याच्या ठिकाणी करतात आणि खेड्यापाड्यातल्या खास करून शेतकऱ्यांच्या मुलांना, आज आपला शेतकरी पोशिंदा आहे, शेतकऱ्याच्या मागे बाकीच्या सगळ्या गणगण किंवा इतर सगळ्या समस्या असतात, त्याला इतकं लिखापडीमध्ये तो थोडा कमजोर इतरांच्या मानाने आहे, म्हणून त्यांच्या मुलाची जबाबदारी सरकारने घेऊन ह्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा, इन्फ्रास्ट्रक्चर, ग्राउंड्स ही मोठी तयार केलेली आहेत. परंतु शिक्षकांच्या आणि शिक्षकांना सपोर्ट करणाऱ्या लोकांच्या व्यवस्थेमुळे आपला राज्य हे दिवसेंदिवस डबघाईला जात आहे. शिक्षणावर सगळे बिंदू आखलेले आहेत मित्रांनो. आणि आता मी जेव्हा काही प्रश्न त्यांना विचारले की बाबा तुम्ही सांगा काय आंदोलन, काय म्हणे आम्ही मुख्यालयीच राहतो, किंवा त्यांचे जे काही शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघातले काही सन्माननीय आमदार निवडून आलेत, त्यांनी पत्र काढले किंवा ते हे सांगतायत की बाबा मुख्यालयीच राहतात, हे खोटे बोलतात, फक्त 5% शिक्षक जास्त करून अपडाऊन करत असतील असं त्यांचं म्हणणं आणि मत आहे. ते त्यांनी रायटिंगमध्ये सुद्धा बाहेर पाठवलंय. एक माझे मित्र विक्रमजी काळे, त्यांचं पत्र मी वाचलं आणि मी न्यूज वाचली. त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक लोक त्यांचे मुलं स्वतःचे याकरता शाळेत टाकत नाही स्वतःच्या जिल्हा परिषदमध्ये, त्यांना शिकवायला संकोच होतो म्हणे मुलं असल्यावर. माझा साधा सवाल आहे, संकोच होण्याला आपल्या शिकवण्याचा उलट त्यांची मुलं त्यांच्या शाळेत जर शिकली सर्व शिक्षकांची, तर शिक्षणामध्ये गावामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावेल. तुम्ही जसं दुसरीकडे टाकतायत तर तुमच्याच शाळेत टाकल्यानंतर आणि संकोचच वाटायचा असला तर मला असं वाटतं इतर कारण आहेत संकोच वाटण्यासारखी. जे शिक्षक, मी सगळे शिक्षक सांगत नाही, मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो, 70% शिक्षक लोक माझ्या पूर्ण सर्वेमध्ये किंवा मी माझ्या चौकशामध्ये मी गेल्या 3 वर्षापासून याच्यावर काम करतोय, खास करून कोरोनानंतर मी याच्या बैठका वाढवल्या आहेत. असं असताना 70% शिक्षक ही अशा प्रकारे त्यांचे स्वतःच्या प्लॉटिंग्स आहेत, त्यांचे स्वतःचे इतर गणवेशांची कामं त्यांची स्वतःचीच आहेत. इतकंच नाही, पती पत्नी एकत्र असून एकाच ठिकाणी राहून डबल भाडं उचलतायत. एक ना अनेक असे प्रकार शिक्षक ज्यांच्याकडनं अजिबात अपेक्षा नाही आहेत. एक अजून शिक्षक महोदय काय सांगतात, आम्हाला सुखसोयी नाही आहेत गावामध्ये. सगळ्यात पहिले मी त्यांना आदराने सांगू इच्छितो की आपण सुखसोयी करता त्या ठिकाणी आपली ती नोकरी नाहीये. मिलिटरीमन असतील, पोलीस असतील किंवा शिक्षक असतील, स्वतःच्या सुखसोयी करता नाही. आपण तुमच्या 20-30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही किमान 20,000 मुलांना तुमच्या एकेका शिक्षकांच्या 20,000 मुलं हाताखालून जातात. 20,000 मुलांच्या पिढ्या म्हणजेच 20,000 मुलांचे कुटुंब हे सांभाळण्याची जबाबदारी जेव्हा शिक्षकांवर दिली नोकरी देताना, ते जर असे सांगायला लागले की आम्ही आमचंच बघू, तर मला वाटतं याच्यामध्ये मोठं काम सर्वांनाच, सर्व स्तंभांनाच करण्याची गरज भासलेली आहे. आणि त्याचा छोटा प्रयत्न मी त्या दिवशी हाऊसमध्ये बोलण्याचा केला. आमच्या गुणवत्ता चांगल्या आहेत आणि शिक्षक मुख्यालयीच राहतात, म्हणून मी आता एक काम करायचं आयोजलेलं आहे, ते आपल्याला सांगू इच्छितो की येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. त्या शिक्षक दिनी सुट्टी असते आणि त्या शिक्षक दिनी सगळी जण हे सांगतात आम्ही गावातच राहतो. चांगली बाब आहे. मलाही थोडंसं त्याच्यावर म्हणजे मलाही 2 पावलं मागं यावं लागेल जर असं असेल तर त्या दिवशी मी या आपल्या प्रेसच्या माध्यमातून विनंती करतो की राज्याच्या कानाकोपऱ्याच्या गावा वाडी वस्तीपर्यंत ही बाब जावी की शिक्षक दिनी
सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत सरपंच महोदय, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सदस्य किंवा ग्रामपंचायतचे सदस्य किंवा पालक कुणीही त्या दिवशी प्रत्येक शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांना आपण त्यांचं पूजन करावं. त्या दिवशी शिक्षक दिन आहे, ते गावात राहतात, त्याची कृतज्ञता व्यक्त करूया, त्यांचं पूजन करूया. ज्याला शक्य गुलाब द्यायचं त्यांनी गुलाब द्यावं, ज्याला जे शक्य शॉल द्या किंवा एक टिक्की लावा, गुलाल लावा, जे काय असेल त्यांचं ज्याला वाटतं पाद्यपूजन करायचं पाद्यपूजन करा. परंतु ह्या निमित्ताने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो की 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी गावातल्या प्रत्येक गावातल्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्व शिक्षक महोदयांच्या घरी जाऊन त्यांचा वेळ म्हणजे तिथं जाऊन त्यांच्या घरी म्हणजे घरी आपण जाऊन व्यवस्थितरित्या कुणीही हुल्लडबाजी करायची गरज नाहीये. आरामात जाऊन त्यांना असं काही वाटायला नको की बा हे का आले. त्यांना समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही गावात राहतात, हा एक आमच्याकरता चांगला भाग आहे आणि शासनाने कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट प्रमाणे माननीय उच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे निर्णयाप्रमाणे गावात राहणं इतकं क्रमप्राप्त आहे. त्याला जर हे शिक्षक दाद देतात तर चांगली बाब आहे. त्या दिवशी कृतज्ञता दिवस म्हणून शिक्षक दिन तर आहेच, त्याचबरोबरीने मी स्वतः सुद्धा त्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून तर 4 ते 6 वाजेपर्यंत जितके गावं शक्य होतील मला तितक्या गावात जाऊन शिक्षकांचा कृतज्ञता मी सुद्धा त्यावेळेला पार पाडणार आहे. हे जे बाकीचे सांगतायत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी असं करावं. बरेच मुद्दे आहेत मित्रांनो, परंतु त्याची सुरुवात मी 5 सप्टेंबर पासून करतोय. बऱ्याच बाबी त्या दिवशी लक्षात येतील आपल्या. हे गावात राहत आहेत, हरकत नाही, मग दुसरं काम करायचं का त्यांच्यावर, आपल्याला शिक्षणाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये करायचं का, ह्या सगळ्या बाबी आपल्या समोर येतील आणि म्हणून मला त्या दिवशी हा कृतज्ञता दिवस साजरा करायचा आहे. हा, माझी विनंती असेल सर्व पालक सरपंच सर्वांनी माझ्या मेल आयडीवर, आता गुगलवर सर्व सर्च होतात, माझ्या मेल आयडीवर हे सगळे तुम्ही जिथं गेलेत, किती शिक्षक, समजा एका गावामध्ये 12 शिक्षक आहेत तर आम्हाला 3 शिक्षक त्या ठिकाणी भेटले. 9 लॉक होते, त्यांचे घरं लॉक होते कारण की सुट्टी असेल तर ते कुठे जाऊ शकतात एखाद्या वेळेला. त्यांना गावामध्ये घरं भेटले. आता एक प्रश्न आपला होता की जर भेटले नाहीत तर आपण आता ती बाब ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणजे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला विचारूया की तू गेल्या 15 वर्षापासून जिथे जिथे ते असतील त्या ठिकाणी तुम्ही मुख्यालयीच राहतात असे रिपोर्ट दिलेले आहेत आणि यावर 30,000 कोटी रुपये जर असं असेल तर मला त्या बाबतीत मला तर विश्वास आहे की जेव्हा सगळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सांगतायत तर कुठेतरी माझं बोलण्यामध्ये झालं असेल किंवा मुख्यालय राहूनही मी नाही बोललो असेल तर आता हे दूध का दूध पाणी का पाणी होण्याची गरज आहे. विनाकारण संभ्रम राज्यामध्ये पसरायला नको आणि म्हणून आपण त्यांना विचारूया जाब की तुमच्या मार्फत 30,000 कोटी रुपये हे खोटे कसे गेले, का खोटे कागदपत्र तयार केले, एज्युकेशन ऑफिसरना विचारूया आणि पुढच्या अधिवेशनामध्ये मोठा ह्या बाबतीतला जे काही माझं म्हणणं असेल तो मी मांडण्याचा प्रयत्न करेन. मी माननीय शिक्षण मंत्री महोदयांकडे ही बाब निदर्शनास आणून देईल, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या पण ही बाब निदर्शनास नक्की आणून देईल. काय काय तक्रार? शिक्षक पदवीधर आमदार आहेत नागो गाणार म्हणून ते म्हणतात की प्रशांत बंब यांची मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे ह्या सगळ्या प्रकारात. नाही, काय म्हणजे काय तक्रार करणार, काय चुकलं माझं? हे जे शिक्षकांना बदनाम करताय तुम्ही असा आरोप आहे तुमच्यावर. नाही, मी सांगितलं ना, शिक्षक आमदारांना पण बदनाम केलं का? शिक्षक आमदार त्यांना पाठीशी घालतात ज्यांचा पदवीधरची हे जे काल तुम्ही शिक्षक आमदारांना पण त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही पाठीशी घालतात. अच्छा, म्हणजे सतीश चव्हाण साहेब मान्य आमदार आणि विक्रम काळे काय बोलले हे की बा ते तिथं राहतात वगैरे जे काय तुम्ही असं स्टेटमेंट केलं होतं की शिक्षक आमदार हे शिक्षकांना हा त्यांना म्हणजे असंही उपस्थित होतं का तुम्ही काय चुकीचं बोललं का दोन्ही आमदाराला लागली ही बाब का शिक्षक संघटनेच्या पाठीशी नाही. माझं मत असं आहे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार बघा, मूळ मुद्दा मी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, शिक्षक आणि पदवीधर आमदार हे कधी निर्माण झाले होते? ज्या वेळेला विधानसभेमध्ये आमदारांचा रेट हा 10% पण लिटरसी म्हणजे शिकलेले नव्हते
त्यावेळेला ग्रामीण भागातून आमदार महोदय जास्त यायचे. तर शिकलेले आमदार सगळ्या समाजांच्या समस्या मांडण्याकरता, विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्याकरता, बेरोजगारांच्या समस्या मांडण्याकरता, इंडस्ट्रीजच्या समस्या मांडण्याकरता, शास्त्रज्ञांच्या समस्या मांडण्याकरता, या सगळ्या समस्या घेऊन शिक्षकांच्या पण समस्या मांडण्याकरता हे पद त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले होते. आता माझा दावा आहे, आम्ही 150 आमदार किमान पदवीधर आणि पोस्ट ग्रॅज्युएटेड आहोत. वरचे पण जवळपास सगळे तसेच्या तसे आहेत. तर आपण असं करूया ना की फक्त शेतकरी, जो कोरडवाहू शेतकरी आहे त्यांच्यातले आमदार यांच्या जागी देऊ. मला आमदारांच्या संख्या कमी नाही करायची आहे, पण यांची आता गरज नाही उरलेली. आणि गरज नाही उरलेली, माझा आरोप पुन्हा एकदा आहे की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार महोदय बहुतांश, जास्तीत जास्त चांगले लोक पण आहेत, त्यांचं पण मी ऐकलं, ते चांगल्या बाबी विद्यार्थ्यांच्या फेवरला मांडतायत. पण हे फक्त शिक्षकांच्या चुकांना, इतकंच नाही, गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांवर पांघरून घालतायत. आणि म्हणून समाजाच्या पिढ्या बर्बाद व्हायला माझ्या मित्रांचा सहभाग नसावा. बहुतेक त्यांनी कुठून तरी काही वेगळ्या, मी नाही ऐकलं त्यांच्या तोंडातनं की जर ते म्हणतात की 151 कामं, इतकी कामं वगैरे वगैरे, तर माझा साधा सवाल आहे, 24 वर्षापासून तुम्ही तिथे आहात, का शिक्षकांचे प्रश्न तुम्ही नाही सोडवले? जर शिक्षकांचे प्रश्न असतील तर का नाही सोडवले? हे काही फार मोठे सरकार त्यांच्या पण होत्या, जर 5 वर्ष जर सोडले आणि आत्ताचे 2-3 महिने यांच्या सरकार होत्या, का बरं विद्यार्थ्यांना तुम्ही बर्बाद करण्याकरता सोडून दिलेलं आहे? आणि महत्वाचा मुद्दा मी त्यांनाही सांगू इच्छितो, ते म्हणतात की बा गावात सगळं व्यवस्थित आहे वगैरे वगैरे, काही हरकत नाही. त्यांना मी सांगेल, एकतर माझ्याबरोबर किंवा त्यांनी वेगळं शिक्षक दिनानिमित्त जितके गावं शक्य होतील, मी बरोबर आलं तर बरं होईल की बा ताबडतोब सगळे तुम्हाला पण म्हणजे सांगता येईल की काय नेमकं आहे म्हणून. आपण जाऊया त्या गावामध्ये, जाऊ पालकांच्या भावना समजून घेऊया, त्यांचं मुलांचं, एखाद्या मुलांच्या घरी पण जाऊ त्या दिवशी, त्याचं पण एज्युकेशन बघू, जिल्हा परिषद शाळेचं, संस्थेच्या शाळेचं पण बघूया, होऊ द्या ना चांगली बाब, काय प्रॉब्लेम आहे? त्यांना माझी विनंती आहे, जे आता एक गानार साहेब किंवा एक वंजारी साहेब पण बोलले, त्यांना पण माझी विनंती, त्यांच्या तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन शिक्षकांचं कृतज्ञता दिन त्यांनी पार पाडावा, नसता त्यांना शिक्षक माफ करणार नाही. इतका मोठा दिवस आहे, त्या सगळ्या आमदारांनी जाऊन तो दिवस पार पाडावा. दादा, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्वे झालेले, तुम्ही म्हणताय राहत नाही, त्यांना घर भाडं भेटत असतात, बोगस कागदपत्र असतात. मला सांगा, प्रशासनाला हाताशी धरल्याशिवाय त्यांना घर भाडं कसं भेटता येईल? मग प्रशासन सुद्धा या सगळ्या लुटीमध्ये सामील आहे असं म्हणायचं तुम्हाला? शिक्षक बोगस कागदपत्र देतात, प्रशासन ते मान्य करतं, सरकार त्यांना पैसा देतं, म्हणजे प्रशासन आणि शिक्षक या दोघांची मिली बघत आहे 30,000 कोटी रुपये. फार चांगला प्रश्न आहे हा. बघा, ही हायरार्की जी आहे ना, म्हणजे आपण कुठं जगतोय बघा, शिक्षणाच्या बाबतीतला विषय आणि हा गंभीर आहे. जर मी सांगतो तसं जर खरं निघालं, 70 ते 80% जर आता त्या मुख्यालय नाही निघाले, मी त्यांना फाईल दिल्या आहेत, 12 फाईल नाशिकला दिल्या, सीओना पत्रव्यवहार करतोय मी सतत, 2.5 वर्षापासून, मी याचा 7 वर्षापासून करतो, 2.5 वर्षापासून जास्त पाठपुरावा करतोय. माझ्या निदर्शनास आलं, FIR झाल्या, नांदेड जिल्ह्यामध्ये 1 कोटी रुपये वसूल पण करण्यात आले, माझ्या अगोदरच करण्यात आले होते 1 कोटी रुपये, जे त्यांनी असे घेतले होते न जाता. त्यानंतर आता 250-300 लोकांवर FIR झाली. इतक्यावर होऊन चालणार नाही. प्रशासन कसं आहे, जसं इथं विस्तार अधिकारी किंवा ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांना शिकवायचं नाहीये, यांनी ते प्रशासन चालवायचं आहे. यांच्यावरती कोण आहे? डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर पासून तर सेक्रेटरी पर्यंत ही बाब नक्की त्यांना माहिती. पण दबाव, यांचा दबाव, ह्या आमदारांचा दबाव, या नेत्यांचा दबाव, ज्यांना आपल्या पिढ्या बर्बाद करण्याकरता सोडून देण्याचे आहेत. आमचे मुलं बेरोजगार झाले तरी चालतील, परंतु आमच्या शिक्षक लिमिटेड, म्हणजे आमच्या पदाकरता लांगून चांगून करून मला मतदान भेटणार आहे शिक्षकांचं, पदवीधरांचं. ह्या लांगून चांगलूनमुळे आपण कित्येक राज्याच्या नवयुवकांना आणि आपल्या शेतकऱ्यांना बर्बाद करतोय. हे त्यांना बहुतेक त्यांचं काय मला माहित नाही, पण अशा पद्धतीने ते वागतायत. मी पुराव्यासह दाखवलेलं आहे. त्याच्यावर मला क्रॉस करताना पुरावे दाखवा की ते गावात राहतात म्हणून. माझा साधा सवाल आहे, जर राहत नव्हते तर पैसे दिले कसे? 30,000 कोटी रुपये जोक नाही आहे. 30,000 कोटी रुपये म्हणजे माझ्या 2 लाख मुलांना 3 वर्षाचा पगार 25,000 रुपये प्रमाणे झाला. ती नोकरी मी देऊ शकलो असतो. इतकंच नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून माझा सरळ म्हणणं आहे, आता तुम्हाला दाखवण्याची वेळ आहे. मी सांगतोय, आपण जा बघा, बरोबर नसेल तर मी 2 पाऊल मागे येतो, नाही तर त्यांना सुद्धा ह्या बाबीवर काम करावं लागेल आणि आपल्या राज्याची होणारी क्षती थांबवावी लागेल. तर ते जे आहे तर ते मग या शिक्षकांकडून वसूल करण्यासाठी
मी त्याच्याच करता तर ही प्रेस घेतली आहे. 30,000 कोटी रुपये वसूल करावे लागतील. आता काय होईल आजच्या डेट नंतर मी पाठपुरावा सोडणार नाही. मी या सगळ्यांवर माझी पण एक यंत्रणा लावतोय आणि ह्या त्यांना दाखवावं लागेल की 12 वर्षापूर्वी हे शिक्षक इथे राहत होते, यांनी घर भाडं घेतलं, परंतु हे तिथे राहत होते. गेल्या 5 वर्षापासून इथे राहतात, बरोबर घर भाडं घेतलेलं आहे सगळ्यांनी. ह्या गोष्टी जर त्यांनी दाखवल्या नाही तर मी हे सगळे पुरावे घेऊन लवकरात लवकर निर्णय लागण्याच्या दृष्टिकोनातून, नाही तर मग रिटायर होऊन जातील हे सगळेच्या सगळे. बरोबर आहे की नाही? आणि मग आपल्या मुलांना काय शिकवू आपण की आपल्या शिक्षकात जर खोटे काम करत असतील तर आदराने मी त्यांना सांगतो, एक तर तुम्हाला थोडं काही त्या बाबतीमध्ये वाटत असेल शिक्षक महोदयांना, बंद करा उद्यापासून हे. एकतर मुख्यालय राहायला जा. मुख्यालय बघा, अजून एक बाब सांगतो, उद्या समजा घर भाडं बंद करून टाकलं शासनाने, तरीही यांना मुख्यालय राहायला माफी नाहीये. मुख्यालय राहणं बाब वेगळी आणि घर भाडा हे बाब वेगळी आहे. ते जे म्हणतात ना त्याला मिक्सअप करू लागले ते, हे वेगळं आहे. त्यांना मुख्यालय राहणं क्रमप्राप्तच आहे. म्हणून वसुली करण्याकरता जिथपर्यंत मला माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जरी जावं लागलं, आणि मला खात्री आहे जाण्याची गरज नाही. शासनामध्ये मी जेव्हा ही बाब पुराव्यासह मांडेल, बघा बाब मोठी आहे, थोडा जरा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. जर काही उद्या बरेच जण मला धमक्या पण देऊ लागले, काही झालं तर माझे दुसरे मित्र माझ्या पुढे ह्या विडा चालू ठेवतील, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्या 30,000 कोटीपेक्षा पण आता चांगल्या गुणवत्तादार शिक्षक, कारण की शिक्षकांनाच येत नाही त्यांचा अभ्यास, हा एक माझा नवा आरोप आहे. या शिक्षकांना ज्याच्याकरता आम्ही हे देतो त्यांना पण त्या बाबी येत नाही, कारण की इतर बाबीमध्ये ते जास्त लपेटल्या गेलेले आहेत. आमदार साहेब, सतीश चव्हाणांनी काय धमकी दिली तुम्हाला? सतीश चव्हाणांनी धमकी दिली. माननीय सतीश चव्हाण साहेबांनी काय धमकी काय? प्रकाश मिनिट या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर शिक्षक डिस्टर्ब झाला, शिक्षण व्यवस्थेवर होईल आणि शिक्षणाचा दर्जा खालावला जाईल. बरोबर आहे. काय शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांची आपलं म्हणण्याचं की बाबा त्याचं मानसिक खच्चीकरण झालं तर, बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे हा. पण मित्रांनो, आज शिक्षक 30% जे चांगलं आहेत ते पण इतकीच कामं करून आपल्या शाळा चांगल्या करतात. माझ्याकडे गाजरमळ आहे, भरपूर गाव आहेत, 20% शाळा जिल्हा परिषदच्या चांगल्या आहेत, ज्याच्यातनं लोक घडतायत. हे जे सांगतात ना आजपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी, IAS ऑफिसर, चांगले नेते, त्या 20% शाळेतून झाल्या. या ज्या प्रकारे व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे राज्यातनं IAS ऑफिसर, MPSC किंवा IRS, IFS हे जे निघायला पाहिजे ते निघत नाहीये. हे फक्त लिमिटेड लोक दाखवून आमची फसवणूक करू नका. आणि म्हणून शिक्षकांचं खच्चीकरण एक वेळेला झालेलं ते 30% शिक्षक जाऊन समजावं त्यांनी की तुमचं खच्चीकरण करू नका. बाब खरी की खोटी समजा. आज आपण नाही बोललो, काय होणार तुम्ही बघा. 25 वर्षामध्ये 20 वर्ष, नंतर पुढच्या 5 वर्षानंतर 15 वर्ष, त्याच्या पुढच्या 10 वर्ष दमानी शिक्षकांचं स्वतःच आपण देणं भरपूर देऊ लागलो. त्यांना भरपूर बाबी दिल्या आपण, आणि आपले विद्यार्थी हळूहळू जसं काय असं झालं की दारिद्र्य रेषेतल्या असलेल्या मुलांनी आणि गोरगरिबांच्या मुलांनी झेडपीमध्ये शिकावं असं बिंदू तयार झाला. आणि इकडे मी त्यांना पगार चांगला दिला पाहिजे, त्याच्या बाबतीत माझं म्हणणं नाही. 60,000 ते 1,25,00,000 रुपयापर्यंत पगार आहे, आणि तुमची मुलं कुठे शिकतात जिथं 15,000 पण नाही आहे प्रायव्हेट संस्थेमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःच ओळखून घ्या या बाबी. मला शिक्षकांना सांगायचं खच्चीकरण करू नका. चुकलं असेल, मी यांना 2.5 वर्षापासून समजून कोरोनामध्ये यांनी सगळ्या लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. 20% शिक्षक चांगले कामं केली त्यांनी. शासनाची चूक होती, त्या शासनाचा मी धिक्कार केलेला. त्यावेळेस दारूच्या दुकानाच्या बाहेर शिक्षकांना उभं केलं होतं. धिक्कार आहे त्या शासनाचा ज्यांनी अशा व्यवस्था तयार करून त्यांना तिथं बाद. पण 80% शिक्षक त्यांनी मुख्यालयी राहून त्या गावात कोण बिमार पडलं, कुठे लसीकरण चालू आहे, कोणत्या ठिकाणी औषध मिळत आहे, कुठे खाटा उपलब्ध आहे, हे सगळं बघण्याच्या ऐवजी आपापल्या शहरांच्या घरामध्ये जाऊन हे दडलेले होते. हे चूक होतं. ते मुख्यालयी गावात राहून दडून ती कामं करू शकत होती. ही आमची आपत्ती व्यवस्थापनाची जिम्मेदारी त्यांच्यावर असताना सुद्धा त्यांनी पार पाडली नाही, आणि हजारो लोकांना मृत्युमुखी पडण्याला कुठेतरी तेही जबाबदार आहेत असं मला वाटतं. म्हणून त्यांचं खच्चीकरण होण्यापेक्षा त्यांनी आता सुधारून घ्यावं. त्यांच्या संघटना, त्यांच्या मिटिंगा खरोखर असं आहे का, हा बोलतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, तशी गोष्ट आहे का, समाजामध्ये त्यांच्या बाबतीत काय विचार आहे तो बरोबर आहे का, याचं आकलन करून सिरियसली, नो पॉलिटिक्स, काही आपल्याला राजकारण करायचं नाहीये, याच्यावर सिरियस त्यांनी काम करावं आणि माझ्या तरुण मुलांना आपल्या जिंदगीचा वाव द्यावा. शिक्षक दिनी कोणी शिक्षकांचं पूजन करणारा जाऊन मात्र त्याच दिवशी शिक्षक तुमच्या विरोधात मोर्चा काढायला औरंगाबादला येणार, त्यामुळे तुमची भेट होण्याची शक्यता नाही.
मला वाटतं आजच्या बोलल्यानंतर त्यांनी थांबलं तर बरं होईल. थांबतील असं वाटतं मला, कारण की असं नसतं ना, माणूस आहे ना, म्हणजे आपण जसं जन मन म्हणतो ना, जनाची मनाची काहीतरी असते आपल्या प्रत्येकाला. तर मला वाटतं ते ठेवतील. माझा शिक्षकांवर मला विश्वास आहे, पक्का विश्वास आहे. ते ठेवतील, थोडी मनाची ठेवतील. या बाबतीमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याकरता गावागावात थांबतील, आपापल्या घरी थांबतील. आमच्याकडनं आम्हाला सेवाच मिळत नाही हो त्यांची करायला. कृतज्ञता व्यक्त करावी लागेल त्या दिवशी आपल्याला, म्हणून ते असं करणार नाही असं मला वाटतं. शिक्षक किती टक्के शिक्षक तुमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी येतात असं तुम्हाला वाटतं? 100% आहे का, 50% आहे का, 80% आहे? किती शिक्षकांना राग आलाय तुमच्या या सगळ्या? खरं सांगू का, फक्त 2-3% शिक्षकच मला दिसले बाहेर, 2-3% दिसले. याचाच अर्थ बाकीचे शिक्षक मंथन करतात. मी हे जितकं बोलतोय ना चुकीचे, आणि मी पुन्हा सांगतो, मुख्यालय राहण्याचंच नाही बरं का. यांना शिकवता न येणे, सर्रास मोबाईल घेऊन वर्गात जाऊन शिकवणे, गुटखा शाळेत खाणे, गुटख्या खाऊन शाळेच्या आवारात शिक्षकांनी थुंकणे, आपले स्वतःचे डब्बे मुलांकडून धुवून घेणे. काय काय सांगू एक एक बाब, मला सांगायला चांगली वाटत नव्हती, पण मी सगळे मंच वापरले. सगळे मंच, माझ्याकडे सगळा रिपोर्ट आहे, रेकॉर्ड आहे, माझ्याकडे लेखी पुरावे आहेत सगळे वापरल्यावर. कारण की हे असं शिक्षकांच्या बाबतीत मी जसं म्हटले, उदासीनता नको व्हायला, नको त्यांच्या बाबतीमध्ये असं व्हायला. मी सगळे प्रयत्न केल्यानंतर आता माझ्याकडे कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे याचा एक आवाज होऊन ह्याच्यातनं चांगलं काहीतरी बाहेर निघावं. एक ना अनेक, अरे तुम्हाला सांगतो साहेब, डुप्लिकेट डिग्र्या लावून हे घेतल्यात, नोकऱ्या घेतल्यात. वेतन श्रेणी माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं 1.5-2 वर्षापूर्वी की ह्या वेतन श्रेणी चुकलीत 5 ते 6 हजार रुपये 1200 ते 1800 शिक्षकांनी विनाकारण 1.5 वर्ष जास्त घेतले. सीओना हिअरिंग लावायला सांगितली, 3 वर्षापासून हिअरिंग घेत नाहीये. हे एक दुसऱ्याची मिलीभगत करून आत्ताचे सीओ नाही येत, ते अगोदरचे सीओ होते. आत्ताच्या सीओनी तरी मी सांगितल्यानंतर चांगला पाठपुरावा करून करण्याचा प्रयत्न मला इतरांपेक्षा चांगला या सीओचा वाटतोय या अनुषंगाने. पण असले कामं करतायत हे सगळे शिक्षक लोक, त्याला स्वतः आपण म्हणून फार कमी लोक मी दिसले. आणि काय होतं ते मी तर बघत नाही जास्त सोशल मीडिया, हे अनलिमिटेड लोक सांगतात, असं वाटतं सगळं राज्य सांगतात. नाही, चांगले शिक्षक आहेत, चांगले शिक्षक त्यांना सांगतायत की तो प्रशांत बोलतोय तो चुकीचं कुठं बोलतोय, आपण सुधारण्याची गरज आहे. दादा, त्याच्यामध्ये मला प्रश्न होता, जे सगळे शिक्षक काय तुमच्या विरोधात नाही, तुम्ही सगळ्या शिक्षकांच्या विरोधात नाही, असे काही शिक्षक तुमचे संपर्क करताय का, किंवा तुम्ही भूमिका उचलली, बरं झालं आम्ही तुमच्या सोबत आहोत, शिक्षण व्यवस्था सगळ्यांची सुधारली गेली पाहिजे? पत्र पाठवले मला, माझ्याकडे त्यांचे सगळे मी मोबाईलचे नंबर लिहून घेतले. शिक्षकांचे मला फोन आले की सर आम्ही यांच्या विरोधामध्ये, यांच्याबरोबर आम्हाला कधीतरी जबरदस्ती जावं लागतं, पण आम्ही मनापासून खुश आहोत. बरेच शिक्षक बोलतायत, बरेच चांगले चांगले. आता मी हळूहळू आणेल त्या सगळ्या गोष्टी बाहेर. राज्यातले प्रमुख ज्यांच्या मागे 1-1 कोटी जनता त्यांचं ऐकते, अशा लोकांचा सपोर्ट मला मिळतोय. बरेच शिक्षक मला सांगतायत, शिक्षक वृंद, शिक्षकांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे नातेवाईक जर सोडले तर समाजातून मला आतापर्यंत एकही व्यक्ती असा नाही मिळाला की ज्यांनी सांगितलं की तुम्ही उचललेला प्रश्न चुकीचा आहे म्हणून. कोणीच नाही बोललं. हा ताई 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 मी तुमचा ऐकतो, बोला. सर, माझे 2 प्रश्न आहेत. 1 मिनिट मला बोलू द्या. माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला की आता वर्षानुवर्ष बरेच शिक्षक जे आहेत ते निवासस्थानी राहत नाही, मूळ जिथे त्यांना नियुक्ती दिलेली आहे ते. आत्ताच हा प्रश्न तुम्ही उपस्थित करण्याचं कारण का, तर इलेक्शन जवळ आलेत म्हणून. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच शाळांमध्ये जवळपास 1000च्या वर शाळांचं लाईट बिल काढलेलं आहे, परंतु शासन ते भरणार होतं, ते अजूनही भरलेलं नाहीये. लोकप्रतिनिधीच शिक्षकांना गावामध्ये मदत करत नाहीत, लाईट बिल असेल किंवा सुविधा असतील, जो काही शासनाचा पैसा शाळांसाठी येतो त्याच्यामध्ये ते हिस्से मागतात. यावर तुम्ही आजपर्यंत का बोलला नाही, आणि आताच हा मूळ राहण्याचा शिक्षकांचा प्रश्न का तुम्ही उपस्थित केला? हा प्रश्न तर का आता नव्याने आलेला नाही, वर्षानुवर्ष शिक्षक त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाही का? विरोधी पक्ष नेत्यांच्या जास्त संस्था आहेत म्हणून तुम्ही हे बोलता? आपल्या आदर ठेवून मी एक बाब सांगू इच्छितो. गेल्या 9 वर्षापासनं गंगापूर आणि रत्नपूर खुलताबादच्या आमसभेचे सगळ्या प्रोसिडिंग मी आपल्याला पाठवतो. डे 1 पासून मी हे सांगतोय. किती सांगतोय मी? 9 वर्षापासून मी सांगतोय ही बाब. इतकंच नाही, मी ज्या दिवशी त्या गावात जातो त्या शाळेमध्ये जाऊन त्यांना ही बाब निदर्शनास आणून देतो. त्या शिक्षकांना सांगतो, समजावतो, बसवतो. मी पहिले 150 सगळे केंद्रप्रमुख, ते मुख्याध्यापक, त्यानंतर 700, नंतर 7000 लोकांना बोलावून घेतलं पांडव लॉन्सला, लासूर स्टेशनला. त्यांना तिथे मी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून
मी आज हा विडा उचललेला नाही, परंतु काही बाब अशा असतात, जसं आता एका मित्राने विचारलं की अशा काही गोष्टी असतात समाजामध्ये की त्याच्यामुळे कुणाचं खच्चीकरण होऊन त्याचा वेगळा असर पडायला नको. पण आता असं झालंय की ते एक वेळेला परवडलं, परंतु पुढच्या पिढ्या बर्बाद नाही व्हायला पाहिजे म्हणून हा मुद्दा विचारला. आपण मला विचारलं इलेक्शन आले म्हणून का. मला वाटतं इलेक्शनला अजून 2.5 वर्ष बाकी आहे आणि आमच्या राजकारणामध्ये दर 3 महिन्याला 5 महिन्याला इलेक्शन असतातच. म्हणून सन्माननीय पत्रकार महोदयांचा हा प्रश्न कायम असतो आम्हाला की आता इलेक्शन आले कसले, नगरपालिकाचे, महानगरपालिकाचे, झेडपीचे, आमच्या मागे सगळे 6-6 महिन्यांनी हे लागलेलेच. म्हणून सन्माननीय पंतप्रधान महोदय मोदीजींनी जे सांगितलेलं आहे की 1 नेशन 1 इलेक्शन हे जर झाले तर ह्या समस्या आम्हाला भेडसावणार नाही. त्याच्या इलेक्शनच्या 1 वर्षापासूनच हे मुद्दे आम्ही उचलणार नाही, 4 वर्ष ते उचलत राहू. गरिबांची मुलं शिक्षक मतदारसंघ जो आहे तो अबॉलिश करा असं तुम्ही म्हणताय. हो तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये हे सांगणार आहे? हो सांगणार. मी भारतीय जनता पार्टीमध्ये पण हे सांगणार, त्याची कारणं देणार. होऊ शकतं माझं काही त्याच्यामध्ये लॉजिकली चुकलं असेल तर पक्षही मला नक्कीच समजून सांगेल. माझा पक्ष मला त्या हिशोबाने आम्हाला सगळ्या बोलण्याच्या मुभा आहेत. मी ही बाब सुद्धा सांगणार आहे. आणि आता ताईंनी पण विचारलं होतं की मी ही बाब का नाही मांडली. इलेक्ट्रिसिटीची मी बाब मांडलेली आहे विधानसभेमध्ये. झालंय काय, 1-5.5 मिनिटाचं मी भाषणमध्ये जे 2 मुद्दे बोललो, शिक्षक लोकांनी ज्या शिवीगाळ आणि ते काय खुनाच्या धमक्यान काय काय दिले, त्याच्यामुळे हा आला. चांगली गोष्ट आहे, अशामुळे सगळ्या बिंदू मी इतकीदा बोललो तेव्हा हा मुद्दा आलेला नव्हता प्रखरतेने, आत्ता आलेला आहे. आणि म्हणून मी हा जो मुद्दा उचलतो आहे तो माझ्या पक्षांना सुद्धा, माझ्या पक्ष प्रमुखांना आमच्या सांगणार. आणि खरं आहे बघा ना, तुम्ही का दिले पदवीधर शिक्षण, मी आता बोललो. आता इतर कोणते, माझी संख्या नाही कमी करायची विधान परिषदेची, जी आहे तीच ठेवू आपण, पण मतदारसंघाचे जे पैलू आहेत ते बदलूया. यांची आता गरज नाही राहिलेली. हे पदवीधर शिक्षक मतदारसंघातले आमदार बहुतांश जास्तीत जास्त आपल्या मताच्या लांगून चांगुलपणामुळे आपल्या पिढ्यांना क्षतिग्रस्त आणि बर्बाद करायला कारणीभूत ठरतायत. ते तुम्ही 2-4 दिवसाच्या स्टेटमेंटमध्येच बघितलं असेल. म्हणून माझं मत असं आहे. हो, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ दोन्ही रद्द करायचे. आणि जितके सन्माननीय आमदार आतापर्यंत 20-25 वर्षापासून आहेत ते कोणत्याही मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात. म्हणून त्यांना जर वाटत असेल की बा आपल्या काही आमदार केलं, त्यांना असं वाटणार नाही, कारण की ते समाजाचे चांगले प्रेरित लोक आहेत, ते चांगलं काम करतात. पण त्यांना असं वाटत असेल दुसरा मतदारसंघ म्हणजे शेतकरी मतदारसंघ किंवा काय म्हटलं. बघा आता माझं मत मी प्रकर्षाने मी राज्याचा आमदार म्हणून मी मांडलेलं आहे. मला हेही कळतं की हे ताबडतोब होण्याजोगं नाहीये, पण ह्याच्यावर चर्चा होईल. खरंच लोक आपल्याला विचारतील, खरं आहे बरोबर आहे की नाही. जितके शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातले दबाव आणतात अधिकाऱ्यांवर की जे शिक्षक चुकलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करू नका म्हणून, मग कशाला ठेवायचे यांना. सतीश चव्हाण गंगापूरहून तयारी करतायत, काय म्हणायचं कशाची. विधानसभेची. बर मला अजून माहित नाही असेल. मी 24 तास या बाबतीमध्ये हे असतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. कुणी आलं तरी स्वागत त्यांचं. ते आपल्या राज्यात राहू शकतात. ते उभं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वसामान्य गरिबांचीच मुलं शिकतात. आता तुम्ही त्या शिक्षकावरती जो आक्रोश काढताय त्याच्यामुळे त्यांचं खच्चीकरण 100%. याच्यामुळे खाजगी शाळांना जर हे मिळतंय का, काय राहिलं मिळायचं सरकार, काय खाजगी शाळांचं मिळायचं राहिलं. ज्यांच्याकडे पैसा तयार होत सॉरी काय 60% शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये कमी येतात. आहेत ते मोजके थोडे तितकेच येतात. म्हणजे 31,000 शिक्षक संख्या कमी आहे राज्यभरात. किती पैकी. 70,000 का काहीतरी आहे त्याच्यामध्ये. 2.5 लाख पैकी. आणि सर ऐका सर, 30,000 हे विद्यार्थ्यांच्या काय झालंय, 20 शिक्षकामध्ये 7 हे शिक्षक, विद्यार्थी 20, विद्यार्थी 80, 20 शिक्षक. सगळं शहराच्या आसपास 15-15 वर्ष, अजून बरंच बोलायचं मला, हळूहळू बोलू आपण. 15-15 वर्षापासून शहराच्या आसपास करता काय तुम्ही. अरे हे मुद्दाम हे जे सांगतात ना 151 कामं सगळे बोगसपणे दाखवतायत, फसवणूक करतायत. कित्येक कामं हे जाऊन तिथून लिहून घेतात, तिथं देऊन जिल्हा परिषदच्या आवारामध्ये जाऊन त्यांना मला हे काम दे म्हणजे मग आपण मोकळं होऊन जातो. ही कामं ही मुद्दाम घेतात. इलेक्शन 10 वर्षापासून बसले. तुम्ही जे काढले सर्वेक्षणामध्ये सगळी गोष्ट तुम्हाला कळाली, तुम्ही स्वतः सर्वेक्षण केलं. विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना त्यांनी पत्र काढलं होतं की जेवढे काही नेते आहेत किंवा आमदार खासदार आहेत त्यांनी शाळा दत्तक घ्याव्यात आणि स्वतःची मुलं देखील मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली
हो सांगतो मी तुम्हाला. मला नाही वाटत क्वचित काही भेटतील असे शिक्षक आपले आमदार महोदय किंवा कोणतेही नेते किंवा काय. त्याचं कारण तर काय माहिती का, आपण काय करतो एखाद्या गोष्टीला शिक्षण हे काय आमदारांच्या पण मुलांना चांगलं शिक्षण भेटावं हा आमदारांचा अधिकार आहे. आणि जर शिक्षक चांगले शिकवले असते, मी लहानपणी आजच्या 35 वर्षापूर्वी आमच्याकडे कॉन्व्हेंट होती लासूरला, माझे पप्पा डॉक्टर आहेत, सक्षम होतो आम्ही, तिथे कॉन्व्हेंटला पण चांगली जायची जात, परंतु नाही आपला मुलगा आमच्या भाषेत सांगायचे नाही आपलो बेटो जेडपी का स्कूल में शिकन चीजे, क्योंकि जेडपीच्या शिक्षणातनं त्याला चांगलं अधिकारी वगैरे आणि यांना संस्कार मिळतील ही भावना आमच्या आई वडिलांची होती. आज संस्कार मिळत नाहीये. जेडपीचे शिक्षण चांगले असते तर कशाला इकडे तिकडे गेलो असतो. बघा ना तुम्ही 60,000 ते लाख रुपये आम्ही शिक्षकांच्या सगळ्या मानसिकता दूर व्हाव्या, त्यांना काही हे दुसरे विचार येऊ नये. मला असं वाटायला लागलं कधी कधी की जर कमी म्हणजे असं मी माझं मत सांगतोय बरं का, मला काय याच्यामध्ये काम नाही करायचं. समजा ते 20,000 प्रायव्हेट शाळेमध्ये तसं 15,000 आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की बा आम्हाला प्रायव्हेट संस्थेमध्ये ही व्यवस्था आहे, कम्प्युटरिस्ट आहे, हे ते. मला असं वाटतं कुठेतरी चुकलो आपण. शासन पे कमिशन लागू केल्यामुळे शिक्षक एकट्यालाच इतके पैसे देऊन टाकले आपण. आज 7 लाख मुलं, मी तास संपला त्यांचा की एक ग्लास भर पाणी घेऊन उभा ठेवला असता की सर तुम्ही शिकून आले, पाणी प्या, आराम करा 5 मिनिटं, दुसऱ्या क्लासला जा. चांगली गोष्ट आहे, असं व्हायला पाहिजे, कारण ते शिकवतायत. पण झालं असं की तिजोरीवरचा बोजा मला ते करू देत नाहीये, कारण मी शिक्षकांवरच इतका प्रचंड पैसा खर्च केला आणि त्याला आता थांबवणं दुरापास्त झालेलं आहे. त्याकरता किमान आता तरी ती सुरुवात कधी ना कधी, कशी ना कशी, आज नाही तर ह्या पर्यायाने होऊ शकेल असं मला वाटतंय. सरकारी शाळांमध्ये शिकवलं जात नाहीये, मग इंग्रजी माध्यमातली 27,000 मुलं यावर्षी झेडपीच्या शाळेत आली आहेत. जर ते चांगलं शिकवत नसतील तर ती कशी काय आली असतील? बघा ती याच्यामुळे आली, कोरोना कार्यकाळामध्ये त्या शाळा बंद पडल्या आणि म्हणून त्या आल्यात. त्या काही अशा झेडपीनी चांगल्या शिकवल्या म्हणून नाही आल्या. 2.5 लाख मुलं, 2.5 लाख म्हणजे या तुम्हाला अजून अधिकचं सांगतो, थोडं स्पष्ट सांगतो. माझं स्पष्ट मत होतं त्यावेळेला, मी बोलून दाखवलं, पत्र नाही लिहिलं, की आमदार खासदारांसह ह्या नोकरदारांचा पगार कशाला 7 लाख कोटी रुपये वाचले असते आमचे 3 वर्षाचे. समजा नसता दिला शिक्षकांना पगार तर काय फरक पडणार होता. त्या फेरीवाल्यांना त्याचा जर पैसा दिला असता, आमच्या काही गोरगरिबांना तो पैसा दिला असता तर काय फरक पडला असतं. शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट आहे, चुका झाल्यात भरपूर आपल्या, म्हणून आपण सुधारून घेऊ. बघा माझं मत मी सांगितलं, पगार देणं अन्यायकारक आहेच, पण वस्तुस्थिती काय होती त्या ठिकाणी त्या शिक्षकांनी काम करण्याच्या ऐवजी आता प्रश्न काय होता, झेडपीच्या शाळेमध्ये 25,000 मुलं आले कुठून? हे फक्त हे काही अभ्यासाच्या सुधारणामुळे नाही आले, काही हे मजबुरीने आले, त्यांची मजबुरी आहे. 5 सप्टेंबर रोजी मौलिकता दिन साजरा करून त्यांची पोलखोल करण्यापेक्षा सरकारनंच या सगळ्या शिक्षकांची तपासणी करावी या संदर्भातलं सरकारला विनंती करणार आहे का? सरकारी पातळीवर त्याची सगळी चौकशी केली पाहिजे अशी काही तुमची मागणी आहे का? त्या संदर्भात काही तुम्ही सरकारची, मुख्यमंत्र्याची, तुमच्या उपमुख्यमंत्र्याची बोललात का, हे जरा सांगा. बरं, याला फक्त जोडूनच विचारतो, हे सगळं धोरणात्मक आहे. तुम्ही जे सांगताय हे सगळं धोरणात्मक आहे. कारवाई करायला पाहिजे, वसूल करायला पाहिजे. लोकांमध्ये बोलण्यापेक्षा कायदे मंडळात जाऊनच यावर निर्णय घ्यावा लागेल ना, तिथे सेन्ससमध्ये एकमत करावं लागेल ना. फक्त 5.5 मिनिटं मी त्याची सुरुवात केली होती विधानसभेमध्ये बोलायची, तेव्हा हे सगळं झालेलं आहे. तर मी जेव्हा मला बरोबर आहे आपलं म्हणणं, मला कायदे मंडळात माझ्या मंत्री महोदयाकडे, माझ्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयाकडे मांडताना पुरावे लागतात आणि मी चांगलं काम करतोय. त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या बाजू उलट जास्त मांडू. मग आपण त्या दिवशी मी त्यांची पोलखोल नाही, मला कोणतरी विचारलं की त्यांची पोलखोल नाही का, कशाला पोलखोल करायची? शिक्षक महोदय कुठे खोटं बोलतील का हो? शिक्षक महोदय कुठे खोटे कागदपत्र तयार करतील का हो? शिक्षक महोदय कुठे असं काही काम करतील का? नाही, त्यांची पोलखोल होणार नाही. डोळे उघडतील सगळ्या पालकांचे की आपले शिक्षक किती चांगले आहेत आणि आता आम्हाला काहीतरी वेगळं करायची गरज आहे. म्हणून या बाबी मला पुराव्यासह मांडताना तिथं आपण नुसतं बोललो, आम्ही बोलत असतो असं करा तसं करा, हायपोथेटिकल सगळं बोलतो आम्ही, पण पुराव्यासह बोलल्यानंतर याचा मार्ग निघायला वेळ लागेल, मोठा इश्यू आहे पण निघेल. प्रकाश बुका म्हणतात, एक मिनिट प्रकाश बुका. हा बरोबर ना. बघा मी या निमित्ताने एक बाब मान्य सरपंच महोदयांना आणि ग्रामपंचायतला सांगू इच्छितो, खोटे ग्रामसभेचे ठराव देऊ नका, नसतात तुम्ही पण अटकळताल.
हे जे मी बघतोय ना, ज्यांनी खोटे दिले असतील ते पण याच्यात येणारच आहेत ना, कोणी असो तो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याला काही विषय नाहीये. म्हणून यांनी खोटे आज काय ते चालत आलेलं आहे त्याला बंद करा. आणि आता आपले मुख्यालयी शिक्षक राहिले. सर विचार करा तुम्ही, जर शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, त्याच्यानंतर कृषी सहाय्यक, हे सगळी लोक, तुम्हाला माहिती आहे शहरीकरण का वाढलं, त्याला एक मोठा जबाबदार हा अधिकाऱ्यांचा फॅक्टर. मी आता जास्त बाकीच्या गोष्टी बोलत नाहीये, मी पुराव्यासह सगळ्यांशी बोलणार आहे. शिक्षक विषय घेतला कारण की जास्त संख्या शिक्षकांची आहे या बाबतीमध्ये. एका खेड्यामध्ये ही जर लोक राहिली आणि त्यांना नोकऱ्या ह्याच बेसवर दिल्या की मुख्यालय राहा म्हणून, जर असं असलं असतं 1-1 कोटी रुपये एका गावातली इकॉनॉमी, अर्थशास्त्र वाढलं असतं. त्या ठिकाणी जर शिक्षक आपल्या मुलांना संध्याकाळी काही शिकवतायत तर बाजूच्या 4 घरावर फरक पडतो की आपले सर शिकवतायत, ते लांब जाऊन बसले असते, ऐकलं असतं. तेच त्यांच्या मुलांना, शिक्षकांच्या मुलांना शिकवताना जर तिथं गावामध्ये कीर्तन चालू असेल तर शिक्षक जर तिथं बसलेले असते कीर्तनामध्ये, तर त्यांना लक्षात आलं असतं हा चांगला वक्ता बनू शकतो. हाच शिक्षणाचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त आपलं वकील साहेब बना किंवा आणखीन काहीतरी हे बना किंवा फक्त तुम्ही सीए बना किंवा उच्च पदस्थ IAS बना. बिलकुल नाही. चांगल्या कला गुण, ड्रॉइंग, कार्पेंटरी, चांगलं झाडू कसं काढावं हे पण शिकवण्याचं तंत्र या शिक्षणामध्ये असतं. आणि हे सगळं हुडकून काढण्याचं काम शिक्षक करतात. म्हणून त्यांना मुख्यालय राहायला कंपल्सरी केलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की त्यांनी आता किमान हात जोडून विनंती, 5 सप्टेंबरला त्यांनी हा दिवस महत्वाचा समजून, त्या दिवशी आम्ही शिक्षकांना गुरु म्हणजे दररोजच गुरु मानतो, पण विशेष गुरु म्हणून त्यांची पाद्यपूजा किंवा पूजा करत आहोत. म्हणून त्या दिवसापासून ह्या बाबी ज्या घडल्या त्या घडल्या. आता जास्त त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणजे काय म्हणता ना जाल तर समाजामध्ये उलट जास्त उदासीनता होईल. हे शिक्षकांच्या हाताने पाप घडू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये सुधारणा करा. सांगतो. माझी विनंती या निमित्ताने की आता माझी या स्तंभाकडनं विनंती आहे, पत्रकार महोदयांकडनं विनंती अशी आहे, राज्याच्या कोपऱ्यापर्यंत, प्रत्येक गावाच्या वाडी वस्तीपर्यंत ही बाब आपल्या माध्यमातून पोहोचेल. माझी यंत्रणा त्याच्यामध्ये कमी पडेल हे आपण कराल. इतकंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.